आपल्यासोबत छगन भुजबळ सर सुद्धा जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे मी जाते. भुजबळ सर, हा जो मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला अतिशय आनंद होतो आहे हम्म. की गेल्या 30 वर्ष हा प्रश्न जे आहे आम्ही सातत्यानं देशभर मांडतो. हां. दिल्लीच्या रामलीला मैदान असेल किंवा पटनाचं गांधी मैदान असेल, सगळीकडे जिथे आम्ही गेलो त्या ठिकाणी मांडलं. एवढेच नाही हम्म. तर 2010 मध्ये आम्ही या विषयावर सुप्रीम कोर्टात गेलो की 2011च्या जनगणनेमध्ये जातगणना करा. आणि मग त्यावर जे आहे सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे सुद्धा मागितलं की काय तुमचं काय म्हणणं आहे. आणि मग त्याच वेळेला समीर भुजबळ यांनी लोकसभेमध्ये त्याबद्दल जो ठराव मांडला त्याला गोपीनाथराव मुंड्यांपासून सर्व यादव वगैरे सगळ्या मंडळीच्या वरची 100 जवळ खासदार उभे राहिले. आणि काँग्रेसचे प्रणव मुखर्जी यांनी सभागृहात सांगितलं की आम्ही जात गणना करतो. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टातली केस सुद्धा मागे घेतली. जात गणना सुरू झाली, परंतु ते सेन्सस कमिशनर कडून न होता ती वेगळ्या पद्धतीनं झाली. म्हणजे ग्रामविकास खातं, नगर विकास खातं शहराचं, आणि त्यामुळे जे आहे ती व्यवस्थित झाली नाही. त्याचे काहीही निकाल जे आहेत आमच्या हातात आले नाही आणि जवळजवळ फसवणूकच झाली. पण भुजबळ सर, आता जो हा निर्णय घेण्यात आला आहे तो मोदी सरकारचा एक मास्टर स्ट्रोक आहे असं म्हणता येईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. त्यामुळे जे आहे सेन्सस कमिशनर कडून जे आहे आता जात गणना होईल. सेन्सस कमिशन ज्यावेळेला हे काम करतं त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी दिली, खोटी माहिती दिली तर त्याला शिक्षा होते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आता ओबीसीला देशभरामध्ये न्याय मिळेल. प्रत्येक कोर्टामध्ये सतत विचारलं जातं प्रत्येक वेळेला की तुमची संख्या किती, तुमचा डाटा काय. वेगवेगळ्या कमिट्या झाल्या, सुमित्राताई महाजन कमिटी, मनमोहन सिंग कमिटी, आणि त्यांनी सांगितलं की ओबीसींना देशात मदत करायला पाहिजे जशी आपण दलितांना करतो, आदिवासींना करतो, पण ओबीसीचा डाटा आमच्याकडे नाही. म्हणून हा डाटा तुम्ही निर्माण करा आणि आम्हाला द्या असं त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं. पण काम झालं नाही. आज आम्हाला आनंद वाटतो की मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला